सरांचं लुक जे आहे खूप खूप सुंदर आहे सर. एक नंबर छान एकदम सरांची साक्षात पांडुरंगच दिसत आहे. एकदम छान. आणि तुम्ही बोला पंढरीनाथ महाराज की जय. जय हरी सगळ्यांना. जय हरी माऊली. मी सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जे छोटं पंढरपूर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. तर इथं हजारो लाखो भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे एवढी गर्दी आहे, त्या गर्दीला व्यवस्थित नियंत्रित करणे खूप खूप महत्वाचं काम आहे आणि ते महत्वाचं काम आपले पोलीस प्रशासन इथं करत आहेत. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम सर आमचं कर्तव्य साहेब हे पब्लिक जे माऊली येऊ लागले त्यांना सहकार्य करणं, सगळ्यांना सांभाळून घेणं व्यवस्थित आमचं कर्तव्य साहेब. रात्रंदिवस आम्ही या कर्तव्यात सर असतो. काही हरकत नाही श्रीमानजी. सगळ्यात पहिले सरांचं लुक जे आहे खूप खूप सुंदर आहे सर. एक नंबर छान एकदम सरांची. सर थँक्यू सो मच सर. खूप खूप थँक्यू सो मच. दुरून मी बघितलं म्हटलं हा साक्षात पांडुरंगच दिसत आहे. एकदम छान. आणि तुम्ही सेवा देखील त्याची करतात. तुमचं नाव पहिले सांगा सर मला. सर माझं नाव सुनील अंबादास चव्हाण आहे. मी वाळूज ट्रॅफिकला आहे, वाळूज शहर ट्रॅफिकला. अच्छा बरं सर. मग यावेळेस मागच्या पेक्षा गर्दीचं प्रमाण कसं आहे? सर यावेळेस गर्दीचं प्रमाण आहे. मागच्या वेळेस तरी पाऊस असल्यामुळे गर्दी कमी होती, पण ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे साहेब भरपूर प्रमाणात गर्दी आहे. आणि ह्या गर्दीचं पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आमच्या अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंदोबस्त लावलेला सर व्यवस्थित. अच्छा म्हणजे ही जी गर्दी आहे भाविकांची गर्दी साधारणतः केव्हापासून व्हायला लागते सर? सर ही गर्दी सकाळी 6 वाजेपासून जी गर्दी असते साहेब ती रात्रीचे 12 ते 1 वाजेपर्यंत गर्दी असते सर. कंटिन्यू रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत अशीच गर्दी असते. हे सरांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी जास्त आहे. डबल म्हणू शकता का? डबल तर नाही पण 150% तरी म्हणता येईल. अच्छा म्हणजे एक 1.5 पट गर्दी मागच्या वर्षीपेक्षा आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे सर. लाखो भक्त. सध्या तर कलियुग आहे. कलियुगामध्ये भक्ती मार्गाचा प्रसार होणे खूप खूप आवश्यक आहे. आणि लाखोंच्या संख्येने भाविक इथे येतात. साधारण अंदाजे किती आले असतील तर भाविक काही अंदाज? सर अंदाजे तर सांगता नाही येणार पण भरपूर प्रमाणात आहे. अंदाजे सांगता नाही येणार. मी सांगेल अंदाजे तसं नाही. तर काही हरकत नाही की पण जेवढे जे पब्लिक येते त्यांचे छान दर्शन होत आहे आणि सगळ्यांना शिस्तीमध्ये दर्शन होत आहेत. हीच खरे वारकऱ्यांची एक प्रकारे प्रथा असते. पुन्हा एकदा सर खूप खूप धन्यवाद. पांडुरंगाकडे काय तुम्ही त्या सेवा देणार काय मागणार सर यावेळेस पांडुरंग? सर देवाकडे काही मागायची इच्छा नाही सर, पण पाऊस वगैरे पडायला पाहिजे. फक्त सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. जे भक्त येतात ना सर त्यांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे सर. पुन्हा एकदा सर आपलं खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. येस Yes.